खूप छान मुद्दे आपण मांडता आहात. आपण आता पुढे वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. अ, जसं तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा बोलता-बोलता उच्चारला होता, सक्सेशन प्लॅनिंग. तर भारतातल्या आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या ज्या एस-एम-ईज आहेत, त्यांच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न आहे. सक्सेशन प्लॅनिंग. तुम्ही कशा पद्धतीने याच्याकडे बघता आणि काय चॅलेंजेस आहेत? एक थोडासा अनुभव सांगतो. युरोपमधल्या जास्तीत जास्त कंपन्या या फॅमिली ड्रिव्हन आहे. खूप मोठ्या-मोठ्या कंपन्या. अगदी हजारो कोटी टर्नओव्हर असलेल्या कंपन्या सुद्धा फॅमिली ड्रिव्हन आहे. आता तुम्ही एक कंपनी बघितली असेल ज्याला टाटा टाटाने एक स्टील प्लांट टेक ओव्हर केला होता फ्रान्समधला. तसं मला नाव नाही आठवतंय आता. पण त्या कंपनीला टेक ओव्हर करताना त्यांना खूप प्रॉब्लेम आले, कारण ती फॅमिली ओन बिझनेस होता. त्यामुळे त्या सगळ्या लोकांना हादरा बसला, की आता आम्ही कंपनीचे मालकच नाहीये. सो दे वर रेजिस्टिंग. द क्वेश्चन इज, सर्वात पहिले सक्सेशन प्लॅन तुम्ही मला विचारला, की सक्सेशन प्लॅन जो आहे हा होत नाही किंवा कसा करायचा किंवा हाऊ टू डू इट एक्झॅक्टली. सक्सेशन प्लॅनचा अर्थ असा नाहीये की रिलेटिव्ह असला पाहिजे किंवा मुलगा असला पाहिजे किंवा मुलगी असली पाहिजे किंवा कोणी असं नाही आवश्यक आहे. ऍक्च्युअली जो टॉप मॅन आहे तो नेहमीच कन्व्हेन्शनल काम कुठलंच करत नसतो, तो फ्युचरमध्ये बघत असतो. सो टॉप मॅन इज ऑलवेज अवेलेबल फॉर फ्युचर प्लॅनिंग. आपल्याकडे विजन असतं 10 वर्षाचं, 15 वर्षाचं. ही इज प्लॅनिंग द विजन, ही इज एक्झिक्युटिंग द विजन. तो रोज पुढचं बघत असतो आणि नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करणारी लोक मागे असतात. तर त्याला साधारणपणे 1 किंवा 2 माणसं त्याला दिसत असतात, की ही ऑर शी इज लाईकली टू टेक ॲज माय सक्सेसर. हे ऑलरेडी असतो. ते 2-3 जणांना तो कॉन्स्टंटली वेगळी टास्क देत असतो आणि त्या टास्कमधून तो ऑब्झर्व्ह करत असतो, की मेंटली ह्या कसा काय, टेक्निकली कसा काय, फायनान्शियली कसा काय, हे सगळं तो बघत असतो. सो दिस इज अ लॉंग प्रोसेस. इट स्टार्ट्स ॲट लीस्ट 10 इयर्स इन यु नो ॲडव्हान्स. आणि हळू तो त्यांना वेगळ्या पोझिशन देतो, वेगळ्या टास्क देतो. कधी-कधी डेसिग्नेशन देत नाही, पण परफॉर्मन्स करायला सांगतो, की ठीक आहे, तुम्ही आमचा एक नवीन प्लांट आहे, तो आसाममध्ये, तुम्ही तिकडे चालून बघा. मग तो तिथे परफॉर्मन्स बघतो. सो माझं असं म्हणणं आहे, सक्सेशन प्लॅनिंग स्टार्ट्स इन द माइंड ऑफ द टॉप मॅन ॲट लीस्ट 5 इयर्स इन ॲडव्हान्स. तो हे करत असतो आणि म्हणून चांगल्या ऑर्गनायझेशन्समध्ये हे जवळ डिसाइडेड असतं, की सक्सेशन प्लॅन कसा होणार आहे. सक्सेशन नक्कीच. प्लॅन व्हेरी रिटर्न डाऊन ऍक्टिव्हिटी. ती हळूहळू होत असते, अगदी डिक्लेअर झालेली नसते, पण ते सगळ्यांना दिसत असतं. ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक सिनियर माणसाला दिसत असतं, की दिस मॅन इज नाव बिंग सिलेक्टेड ॲज अ सक्सेसर. हा सगळ्यांना जवळजवळ विजिबल झालेला असतो, फक्त तो शब्दांनी उच्चार केलेला नसतो. तो 2 ते 3 माणसं कंटिन्युअसली या पोझिशनवर काम करत असतात आणि त्यांच्यापैकी एक कोणीतरी सक्सेशन प्लॅन म्हणून टेक ओव्हर करतो, जर आवश्यकता पडली तर. बोर्ड ऑफ आणि डायरेक्टर्स हे सगळं होतं. आणि सर निश्चितच म्हणजे जसं तुम्ही आधीच्या प्रश्नावर बोलताना जेव्हा तुम्ही उल्लेख केला, की डिलिगेशन ऑफ अथॉरिटी, डिलिगेशन ऑफ पॉवर आणि ट्रस्ट करणे. तर मला असं वाटतं सक्सेशन प्लॅनिंग ची ही सुरुवात आहे. म्हणजे आधी जी आपली मिडल मॅनेजमेंट आहे किंवा आपल्या ऑर्गनायझेशन मधले इतर जो अधिकारी वर्ग आहे त्यांना एम्पॉवर करणे, त्यांना जबाबदारी देणे आणि त्यांना स्वातंत्र्य देणे. इथून मला असं वाटतं हे म्हणजे फाउंडेशन आहे. म्हणजे ज्या उद्योजकाला हे जमलं, त्याला कदाचित सक्सेशन प्लॅनिंगचा पण विचार करता येऊ शकतो आणि मग याच लिडरशिप मधून, ज्याला आपण लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणतो, की याच फळीतून मग पुढचे लीडर्स तयार होऊ शकतात आणि सक्सेशन प्लॅनिंग हे खूप चांगलं होऊ शकतं. तर मला एक आणखीन याला अनुसरून थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, की भारतामध्ये पारंपरिक काही कम्युनिटीज आहे, की ज्या बिझनेस कम्युनिटीज म्हणून ज्यांची ओळख आहे, की अगदी 5-5, 6-6, 7-7 पिढ्या एकच व्यवसाय करतायत. मग आता याला पण आपण एक प्रॉपर सक्सेशन प्लॅनिंग समजू शकतो, की त्या ज्या कम्युनिटीज आहेत, बिझनेस कम्युनिटीज, यांना यांना कशा पद्धतीने जमत आहे, काय ते होतंय आणि आज एस-एम-ई समोर जे प्रॉब्लेम्स आहेत, यांना सक्सेशन प्लॅनिंग का जमत नाहीये? सो काय आपण या कम्युनिटीज कडून शिकलं पाहिजे? याच्यातून काय आपल्याला लेसन्स घेता येतील सक्सेशन प्लॅनिंग बद्दलचे? ऍक्च्युली हा चांगला प्रश्न आहे. कम्युनिटीज, पुष्कळशा कम्युनिटीज आहेत, तुम्हाला माहिती आहे, ज्या कम्युनिटीजमध्ये सक्सेशन ऑटोमॅटिक होत असतं. ते ऑटोमॅटिक टेक ओव्हर करत असतात आणि सक्सेसिव्हली करतात आणि अप्रतिम करतात. म्हणजे काही वादच नाही. कधी कधी वडिलांपेक्षा सुद्धा जास्त चांगलं टेक ओव्हर करतात. तर याचं सर्वात महत्वाचं कारण काय, की ते पाळण्यातनंच ते सगळे शिकत असतात.
म्हणजे त्यांना त्या गोष्टी आईकडनं शिकायला मिळतात. टू बी व्हेरी फ्रँक टू यू, काही बिझनेस कम्युनिटीजमध्ये ज्या स्त्रिया असतात त्या समोर फ्रंटमध्ये जरी आल्या तरी त्या अप्रतिम बिझनेस वुमन असतात. तर आईकडनं ती मुलं शिकत असतात, काकांकडनं शिकत असतात, मामाकडनं शिकत असतात आणि बिझनेस हा त्यांच्या रक्तात भिनलेला असतो. जेव्हा वडिलांकडनं आपल्याला बिझनेस टेक ओव्हर करायचा आहे, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, की आपण असं बघितलंय की बिझनेस कम्युनिटीमध्ये डिसिप्लिन खूप छान असतं. लोकं एकमेकाचा मान करतात. मुलं आई-वडिलांचा मान करतात किंवा सीनियर मंडळींचा खूप मान ठेवतात. ते जास्त रिस्पेक्टफुल असतात. त्याचं कारण एक आहे, की मला माझ्या वडिलांच्या 2 फॅक्टरी घ्यायच्या आहेत. मला माझ्या वडिलांकडनं 3 फॅक्टरी घ्यायच्या आहेत. मला माझ्या वडिलांकडनं आवडती फॅक्टरी घ्यायची आहे. जर आपल्याला आपल्या वडिलांकडनं काही घ्यायचंच नाहीये, तर मग मान कशासाठी करायचा? सन्मान कशासाठी? ही ह्या प्रकारची जी विचारसरणी आहे, ती सगळीकडे असते. पण त्या मुलांना माहीत असतं, की माझ्या वडिलांकडे 7 फॅक्टरी आहे आणि आम्ही 3 भाऊ आहे. मग मला 3 फॅक्टरी हव्या आहेत. मग तो वडिलांबरोबर संधान साधून असतो. मग तो त्या फॅक्टरीवर जास्त जीव लावतो, जिथे त्याला टेक ओव्हर करायचंय. म्हणजे तो ऑटोमॅटिकली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असतो. कारण त्याला ते सगळं लिगसीमध्ये यायचंय. तो गॉट माय पॉइंट. हे सगळं करेक्ट, करेक्ट. सक्सेशन प्लॅन का असतं? कारण वडील सुद्धा सांगत असतात, तुला कोणती फॅक्टरी पाहिजे? तो 10-12 वर्षाचा असताना सुद्धा त्याला विचारतात, तुला काय आवडतं? तुला ही दुकान आवडते की ही दुकान आवडते? मग त्याला छोटे-छोटे तुम्हाला मी एक सांगतो, छोटं उदाहरण आहे. आपली एक पुण्याला एक शाळा आहे ज्ञानप्रबोधिनी. त्या शाळेत मुलांना, छोट्या-छोट्या मुलांना 5वी-6वीतल्या मुलांना सांगतात, की तुम्ही दिवाळीत इतके फटाके घ्या, ₹40 फटाके घ्या आणि त्याला विकून 4 पैसे कमवा आणि जा. त्यांना काय शिकवतात? लोकांशी बोलायचं कसं, लोक तुमच्याशी काय बोलतील, भाव कसा करायचा, भाव कसा सांगायचा, ₹10 वस्तू ₹11 कशी विकायची, हे त्यांना शिकवतात फॉर्मली. आपल्या मुलांना हे सुद्धा शिकावं लागेल, की बिझनेस आपण पुष्कळ खूप गोष्टी आहेत. तुम्हाला मी छोट्याशा गोष्टी सांगतो. ज्या बिझनेस कम्युनिटीज बद्दल आपण सांगतोय, त्या बिझनेस कम्युनिटीमध्ये लोक किती अप्रतिम बोलतात, गोड बोलतात, व्यवस्थित बोलतात, आदरयुक्त बोलतात. तर जेव्हा आपल्याला बिझनेस करायचा असतो, तेव्हा आपल्याला आपली बॉडी लँग्वेज, आपली लँग्वेज, त्यानंतर स्त्रियांशी कसं बोलायचं, याचा फार विचारपूर्वक अत्यंत सुंदर त्यांची ट्रेनिंग घरातच होत असते. आणि मग ते लीडरशिप डेव्हलपमेंट वगैरे सगळं जे होतं, तुम्ही ते एक गुजरातमधले एक बिझनेसमॅन आहे, त्यांच्या मुलांना ते पाठवतात बाहेर 4-5 दिवसासाठी. हम्म. 15-20 दिवस बाहेर राहा, 3 दिवसापेक्षा जास्त कुठे जॉब करायचा आणि 3 दिवसानंतर चेंज करायचं. व्हॉट इज दॅट? इट्स अ फॉर्मल ट्रेनिंग टू गेट ऍडजस्टेड टू वर्स्ट कंडिशन्स. आणि मग ते तयार होतात आणि मग ते बिझनेस करू शकतात, कारण ते प्रत्येक कंडिशनमध्ये स्वतःला तयार करतात. सो इट्स अ फॉर्मल ट्रेनिंग. अगदी लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. मी पुष्कळ कम्युनिटीमध्ये बघितलंय, की मुलं दिवाळीच्या वेळेस आणि गणपतीच्या वेळेस गणपतीची दुकानं काढतात. 4 दिवस शाळेतून सुट्टी घेतात, पण गणपती विकतात, मग फटाके विकतात, मग आणखीन काही विकतात, पण ते बिझनेस करतात. सो ट्रेनिंग स्टार्ट्स राइट इन द बिगिनिंग इन द मॉर्निंग, अँड बाय इव्हनिंग ही हॅज टू अर्न समथिंग अँड कम बॅक इन द इव्हनिंग. तो हा जो सक्सेशन प्लॅन त्यांच्याकडे का होतो? कारण त्यांच्याकडे ट्रेनिंग झालेलं असतं. मी तुला मुद्दाम कारण सांगितलं, की जर मला वडिलांकडनं काहीच नकोय, मग मी कशाला वडिलांकडे बघतोय? नॉर्मल टेंडन्सी. पण मला माझ्या वडिलांकडनं 2 फॅक्टरी हव्या आहेत. मग मी त्यांना लाडीगोडी लावून ठेवतो. आईला लाडीगोडी लावतो, मामाला लाडीगोडी लावतो. सो दिस इज अ व्हेरी प्रॅक्टिकल वे ऑफ सेइंग. त्यांना वडिलांकडनं काहीतरी हवंय म्हणून ते त्या व्यवस्थितपणे संधान साधतात, त्याच्यात एंटर करतात आणि बिझनेस डेव्हलपमेंट करतात. नक्कीच सर. याचं गमत तुम्ही खूप चांगल्या सुंदर भाषेत सांगितलंय. मला पण एक अनुभव शेअर करायचा या. तर माझे पण काही मित्र याच कम्युनिटीला बिलॉंग करतात आणि मी एक त्यांच्याकडून शिकलो आहे किंवा मला त्यांच्याकडून समजलं आहे, की व्यवसायासंबंधीच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर रोज संध्याकाळी डिनर टेबलवर त्यांच्या या संबंधीच्या चर्चा होतात. म्हणजे वडील बसलेले असतात, मोठे काका बसलेले असतात, 2-3 काका आणि सगळी मुलांची म्हणजे भावंड सगळी बसलेली असतात आणि त्यांच्या डिनर टेबलवर सगळा हिशोब होतो. आज कितना धंधा आया, आज कितना कलेक्शन हुआ, तुम्हारे स्टोर से कितना कलेक्शन हुआ, काय जी त्यांची देवाणघेवाण असते आणि आणि मग त्यांचं जेवण सुरू असतं. सो कदाचित मला असं वाटतं, की ही एक डिनर टेबल स्कूल आहे, बिझनेस स्कूल आहे, की जी डिनर टेबलवर कंडक्ट केली जाते. पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे एस-एम-ई सेक्टरचं जर बघितलं आपण, तर वेगळा एक प्रॉब्लेम असा आहे, की एस-एम-ईचं जर स्टेट ऑफ अफेअर्स आपण बघितलं, जो जो प्रॉब्लेम मेन आहे, ग्रोथचा आहे, स्केलेबिलिटीचा आहे, प्रॉफिटेबिलिटीचा आहे. त्याच्यावर मी आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणारच आहे, की ज्या कंडिशनमध्ये आता इंडस्ट्री आहे, त्या कंडिशनमध्ये समोरची पिढी जबाबदारी घ्यायला तयार नाहीये किंवा
दे आर नॉट रेडी टू इन्व्हेस्ट देअर करिअर इन द फॅक्टरी. सो हा एक मोठा त्याला चॅलेंज असू शकतो. मग त्याचं जे पुढचा मी तुम्हाला प्रश्न विचारणार त्याच्यात त्याचं तुम्ही उत्तर मला देऊ शकता.